नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मित्रांनो जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, जसं की तुम्हाला माहितीच आहे की जे डी वाय मॅनेजर असेल किंवा मॅनेजर असेल है ना, किंवा सिनियर मॅनेजर असेल, याचे रिझल्टही लागलेले आहेत. प्लस आपला एल डी सी आहे ना, एल डी सीचा रिझल्टही लागलेला आहे. तर याच्यासाठी तुम्ही आता विचार करत असाल की नक्की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय आहे. जसं की डी वाय मॅनेजर वगैरे त्याच्यासाठी तर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिलेलं होतं. त्यांच्या त्या पी डी एफमध्येच दिलेलं होतं की हे डॉक्युमेंट घेऊन या. तसं एल डी सीला काहीच सांगितलं नाही अजून की कोणते डॉक्युमेंट वगैरे लागतील किंवा काय. तर कोणते डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवायचे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला मी हे सांगतो मित्रांनो की आपला चॅनल तुम्हाला अशाच अपडेट वगैरे देत राहतो. प्लस आपल्या चॅनलचा भरपूर मुलांना फायदा पण होतो आहे. तसं आपल्या टेलिग्रामवरती आपण मेसेज पण टाकलेले आहेत किंवा स्क्रीनशॉट पण टाकलेला आहे. ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे, तो जॉईन करून घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट, आपला चॅनल जो आहे जो यूट्यूब चॅनल आहे तो तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. आणि हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करायचा आहे. आणि काही डाऊट असले तर कमेंट तुम्हाला करायची. आता हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर काही डाऊट तुमच्याकडे उरतील, त्याची कमेंट तुम्ही करा, जेणेकरून आपण त्याच्यावरही एक सविस्तर व्हिडिओ बनवू शकतो, जेणेकरून तुमचे डाऊट क्लिअर होतील. चला, जास्त वेळ न घालवता आपण मुद्दे की बात करूयात. तर बघा, आता बघा, जो एल डी सीचा रिझल्ट आहे ना, बघा एल डी सीचा रिझल्ट आहे तो त्याची डेट दिली होती, ऑनलाईन टेस्ट कधी झाली वगैरे वगैरे. तर त्यांनी इथं सांगितलं की सिलेक्ट लिस्ट झालेली आणि वेट लिस्ट आम्ही प्रोव्हाइड केली म्हणून. नंतर त्यांनी काय सांगितलं बघा, टेकिंग इन टू कन्सिडरेशन ऑफ परफॉर्मन्स रिफ्लेक्टेड ऑनलाईन टेस्ट. बघा, नंबर ऑफ पोस्ट ॲडव्हर्टाईज हॉरिझॉन्टल अँड रिझर्वेशन हे लावलेलं आहे. त्यांनी सांगितलं द प्रोविजनल लिस्ट ऑफ कॅन्डिडेट कन्सिडर्ड फॉर सिलेक्ट वेट लिस्ट प्रिपेअर्ड आहे ना, सिलेक्ट केलेले आणि वेट लिस्टला ठेवलेले ते प्रिपेअर करून खाली दिले असं त्यांनी सांगितलं. पुढं काय बघा, द कॅन्डिडेट हॅव बीन प्रोविजनली सिलेक्टेड वेट लिस्टेड ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स रिफ्लेक्टेड ऑन द ऑनलाईन टेस्ट हेल्ड स्पेसिफिक डेट्स. त्यांनी असं सांगितलं की स्पेसिफिक डेटला झाल्या होत्या, विच इज सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन ऑफ रिलेवंट डॉक्युमेंट्स. म्हणजे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते झालं नव्हतं असं सांगितलं आहे. सर्टिफिकेट अँड एलिजिबिलिटी क्रायटेरिया. बघा, इफ कॅन्डिडेट फेल टू सबमिट ऑल द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. बघा, जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे, जे आपण आता नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणार आहे की कोणते कोणते रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे, ते जर तुमच्याकडे नसतील मित्रांनो, तर त्यांनी सांगितले की तुम्ही म्हणजे डिबार होऊ डिबार नाही म्हणू शकत त्याला, तर तुम्हाला ते पोस्ट मिळणार नाही. बघा, सर्टिफिकेट्स ॲट टाईम ऑफ द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. बघा, शी विल बी हेल्ड डिस्क्वालिफाईड फॉर द सिलेक्शन प्रोसेस. जर नसेल तर तुम्ही डिस्क्वालिफाईड होऊ शकता असं त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी काय सांगितलं बघा, द कॅन्डिडेट कन्सिडर्ड फॉर द सिलेक्शन शॅल बी कॉल्ड पर्सनली फॉर व्हेरिफिकेशन ऑफ देअर डॉक्युमेंट सर्टिफिकेट्स अँड एलिजिबिलिटी क्रायटेरिया ॲट द रिस्पेक्टिव्ह झोन ऑफिस है ना, आणि वेअर दे विल बी अलॉटेड फॉर अपॉइंटमेंट. तुम्हाला रिस्पेक्टिव्ह झोन ऑफिस मिळतील आणि तिथं तुम्हाला अपॉइंटमेंट पण मिळेल. द झोन अलॉटमेंट लिस्ट विल बी पब्लिश्ड सेपरेटली. झोन अलॉटमेंट लिस्ट आहे ते आपल्याला सेपरेट भेटेल येणाऱ्या काही दिवसामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये सेपरेट मिळून जाईल. तर बघा मित्रांनो, पुढं त्यांनी दिलं आहे बघा, हे तुम्ही वाचून घ्या. आता याच्यामध्ये काय दिलं आहे बघा त्यांनी, हे एक महत्त्वाचा मुद्दा आपण वाचून घेऊ आणि मग बघूयात पुढं काय आहे ते, कारण महत्त्वाचे मुद्दे बघणं सुरुवातीला मित्रांनो गरजेचं आहे. बघा, बिफोर कमिंग फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, येण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तर कॅन्डिडेट शूड इन्श्युअर दे विल फुलफिल एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तुम्ही त्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसताय का, जे की ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलं होतं. द सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट इज प्युअरली प्रोविजनल बेसिस सब्जेक्ट टू कन्फर्मिंग द prerequisite and other candidate notified the advertisement. If it is found that any candidate not meeting the requirement of prerequisite or not fulfilling any condition तुम्ही जर फुलफिल केली नाही तर तुम्हाला ते डिस्क्वालिफाय करतील असंच याच्यामध्ये दिलेलं आहे. आता हे होतं एल डी सीचं. बघा, आता हे तर तुम्हाला मी अजून तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काहीच सांगितलेलं नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण पुढे बघणार आहोत. आता पहिल्यांदा हे बघूयात. बघा, आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कशाचं बघणार आहे. बघा, एल डी सी असेल आणि ह्या ज्या 3 पोस्ट आहेत या तिन्ही पोस्टचं बघणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. तर बघा, आपण एकत्रच याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघणार आहे. तर बघा, आता ह्या ज्या 3 पोस्ट होत्या मित्रांनो, याचे पण रिझल्ट लागलेले आहेत. कोणत्या, असिस्टंट जनरल मॅनेजर, सिनियर मॅनेजर आणि मॅनेजर याची जी पोस्ट होत्या. तर बघा, ही एक पोस्ट होती
आणि ह्या 6, म्हणजे अशा टोटल किती पोस्ट होते, तर 8 पोस्ट होत्या मित्रांनो. तर याचे हे काय झालेले आहेत, रिझल्ट लागलेले आहेत. रिझल्ट म्हणण्यापेक्षा की त्यांनी फक्त इंटरव्ह्यूसाठी लोक बोलवले आहेत, म्हणजे फायनल सिलेक्शन अजून कोणाचं झालं नाही याच्यामध्ये, पण शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट केलेले आहेत. कशासाठी, इंटरव्ह्यूसाठी. तर तो इंटरव्ह्यू कुठे होईल बघा, AGM जो आहे, AGMचा कुठे होईल, सिनियर मॅनेजरचा कुठे होईल आणि मॅनेजरचा कुठे होईल. तर बघा, द ऑर्चिड हॉटेल ॲडिसनंट टू द डोमेस्टिक एअरपोर्ट, नेहरू रोडला, विले पार्ले, मुंबईला होणार आहे. हे ॲड्रेस तुम्ही बघून घ्या. आणि 8:30 वाजता त्यांचं काय असणार आहे, रिपोर्टिंग टायमिंग. आणि डेट ऑफ पर्सनल इंटरव्ह्यू काय असणार आहे, 24/12/2025 असं असणार आहे. तर बघा, आता महत्त्वाचा मुद्दा आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवरती येऊयात. हा फक्त व्यवस्थित बघायचा आहे मित्रांनो. याच्यामध्ये मी ॲडिशनल डॉक्युमेंट पण सांगणार आहे की ते तुम्ही घेऊन जायचे. तर बघा, दिलं आहे त्यांनी की फर्दर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फॉर द ओरिजिनल डॉक्युमेंट ऑफ द शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट. बघा, फर्दर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फ्रॉम ओरिजिनल डॉक्युमेंट्स ऑफ द शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट विल बी डन ॲट द टाईम ऑफ द पर्सनल इंटरव्ह्यू. त्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल. हेन्स कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्टेड फॉर पर्सनल इंटरव्ह्यू should bring all original certificate as well as one set attested copies following certificate. म्हणजे त्याचा अर्थ आहे तुम्हाला ओरिजिनल, बघा, ओरिजिनल प्लस एक फोटोकॉपी म्हणजे जेरॉक्स आपण त्याला म्हणतो, प्लस एक फोटोकॉपी घेऊन जायचं आहे. प्लस काय करायचं आहे, फोटोकॉपी घेऊन जायचं आहे मित्रांनो, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, महत्त्वाचा मुद्दा काय तुम्हाला न्यायचं आहे सोबत, हे न्यायचं आहे तुम्हाला 100%. बघा, जो ॲप्लिकेशन फॉर्म तो आपल्याला 100% घेऊन जायचा आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये ॲड करून मी सांगतो, प्लस तुम्हाला फोटो, आयडेंटिसाइज फोटो घेऊन जायचे. हे मी प्लस सांगतो मित्रांनो. ह्याच्यामध्ये बघा, ॲप्लिकेशन फॉर्म प्लस तुम्हाला आयडेंटिसाइज तुमचे फोटो घेऊन जायचे. 1-2 असेल तरी चालेल, पण सोबत ठेवायचे. दुसरी गोष्ट आहे डिग्री सर्टिफिकेट. बघा, हे कोणाकोणासाठी ॲप्लिकेबल आहे, तर बघा, जे सांगतोय ते बघा, पहिल्या जे 3 पोस्ट आहेत, AGM असेल, मॅनेजर, सिनियर मॅनेजर, त्याच्यासाठी, प्लस LDCसाठी पण. बघा, डिग्री सर्टिफिकेट अँड मार्कशीट ऑफ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट, म्हणजे तुमचं डिग्री सर्टिफिकेट पाहिजे, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं ते सर्टिफिकेट पाहिजे. तिसरी गोष्ट आहे SSC बोर्ड सर्टिफिकेट. हे LDC असेल किंवा बाकी त्या अदर 3 पोस्ट आहेत त्याच्यासाठी पण हे मॅन्डेटरी आहे. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट और डेट ऑफ बर्थ. कशासाठी, तर डेट ऑफ बर्थ त्याच्यावरती असते ते कन्फर्म करण्यासाठी. D आहे डॉमसाईल सर्टिफिकेट, तुम्ही महाराष्ट्राचाच रहिवासी आहात का, इफ अप्लाइड अगेन्स्ट रिझर्वेशन, तर ते पाहण्यासाठी डॉमसाईल सर्टिफिकेट पाहिजे. हे LDCसाठी पण आहे. पुढचा आहे 5वा मुद्दा आहे की कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. बघा, इफ अप्लाइड अगेन्स्ट द रिझर्व कॅटेगरी पोस्ट, जर तुमच्याकडे SC STमधून तुम्ही अप्लाय केला असेल किंवा अदर कोणत्या कॅटेगरीमधून आहे ना, रिझर्व कॅटेगरी सोडून, तर तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट लागणारच आहे. बघा, कास्ट व्हॅलिडिटी इफ अवेलेबल, जर अवेलेबल असेल तर न्यायचं आहे, नाहीतर ते 5-7 महिन्याचा तरी कालावधी तुम्हाला देतात ते बनवण्यासाठी. इफ अप्लाइड अगेन्स्ट रिझर्व कॅटेगरी पोस्ट. पुढं आहे बघा, व्हॅलिड नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट पाहिजे. व्हॅलिड सांगितले त्यांनी, ना की दुसरं. नॉन क्रिमिलेअर व्हॅलिड पाहिजे आत्ता चालूचं. इफ अप्लाइड अगेन्स्ट रिझर्व कॅटेगरी पोस्ट, बघा, आत्ता चालूच तुम्हाला व्हॅलिड नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट. आता बघा, ही जे आहे, ही जे मुद्दे आहेत, हे LDCला पण 100% पाहिजे, प्लस ज्या बाकीच्या 3 पोस्ट आहेत त्याच्यासाठी पाहिजे. आता जो पुढचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये LDCला लागेल का बाकीच्या 3 पोस्टला लागेल ते सांगतो तुम्हाला मी. बघा, मेडिकल असेल, PWD सर्टिफिकेट इफ अप्लाइड अगेन्स्ट PWD रिझर्वेशन, हे LDCला पण मॅन्डेटरी आहे. जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट पाहिजे. पुढं आहे सर्टिफिकेट रिगार्डिंग फिजिकल लिमिटेशन इन ॲन एक्झामायनिंग टू राईट. बघा, सर्टिफिकेट फिजिकल लिमिटेशन जर तुम्ही असाल, म्हणजे कशामध्ये, अवेल्ड कॉम्पेन्सेटरी टाईम ऑन द टेस्ट, म्हणजे तुम्ही जर जास्त टाईम त्याच्यामध्ये घेतला असेल टेस्टमध्ये, तर तुम्हाला ते एक सर्टिफिकेट लागेल. पुढं आहे इकॉनॉमिकली विकर सेक्शन एलिजिबिलिटी सर्टिफिकेट इफ अप्लाइड अगेन्स्ट EWS रिझर्वेशन. EWS रिझर्वेशनमधून केलं असेल, अप्लाय केलं असेल, तर इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणून तुम्हाला एक सर्टिफिकेट असतं ते पाहिजे. हे LDC, हे 3 मुद्दे LDCला पण अप्लाय होतात, जसं की बाकीचे जे पोस्ट आहेत, AGM असेल, सिनियर मॅनेजर असेल त्याच्यासाठी. पुढे आहे बघा, सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, म्हणजेच SEBC, बरोबर, सर्टिफिकेट. जर SEBCमध्ये तुम्ही अप्लाय केला असेल तर सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास हे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला घेऊन जायचं आहे.
हे इथपर्यंत LDCला पण मॅन्डेटरी आहे. पुढचं आहे मराठी लँग्वेज सर्टिफिकेट. हे बाकी 3 पोस्ट प्लस LDCला पण हे मॅन्डेटरी आहे बघा. ॲज मेन्शन इन ॲडव्हर्टाइजमेंट. जर तुम्ही मराठी लँग्वेज सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे, म्हणजे आता ते सर्टिफिकेट कोणतं, तर तुम्हाला 10वीला मराठी विषय असेल तर काही अडचण नाही, सर्टिफिकेट तेच ग्राह्य धरलं जाईल. किंवा 12वीला मराठी विषय असेल तरी तेच ग्राह्य धरलं जाईल. किंवा दोन्हीला पण विषय नसेल तर तुम्हाला जे तुम्ही म्हणजे ज्या स्कूलमध्ये असाल किंवा ज्या कॉलेजमध्ये शिकला असाल तिथलं एक सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचं आहे फक्त. पुढं आहे बघा चेंज ऑफ नेम सर्टिफिकेट. इथपर्यंत बघा LDCला इथपर्यंतही LDCला पण सेमच आहे की चेंज ऑफ नेम सर्टिफिकेट. सर्टिफिकेटवर काही नेम असेल चेंज असेल तर ती एक सर्टिफिकेट पाहिजे. पुढं आहे बघा डिटेल एक्सपिरियन्स. आता बघा इथनं खाली जे आहे ते LDCला बघा LDCला जे ॲप्लिकेबल आहे ते मी सांगितले, जे नाही ते पण सांगतो. आता हे जे बाकीच्या पोस्टला आहे बघा मित्रांनो, हे जे डिटेल एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे त्या 3 पोस्ट आहे. डेप्युटी AGM सिनियर मॅनेजर जे आहे बघा, क्लिअरली इंडिकेटिंग टाईम पिरियड जॉब रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे डिटेल एक्सपिरियन्स पाहिजे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे. LD सोडून ज्या बाकीच्या पोस्ट आहेत बघा. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फ्रॉम एम्प्लॉयर इफ वर्किंग इन गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट अंडरटेकिंग. म्हणजे हा जो मुद्दा आहे हा LDCला पण ॲप्लिकेबल आहे. जर तुम्ही सेमी असाल, गव्हर्नमेंट असाल किंवा गव्हर्नमेंट असाल त्याच्यामधून जर तुम्ही LDCला अप्लाय केला असेल आणि इकडे येत असाल तर NOC पाहिजे, म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पाहिजे. पुढं आहे बघा मंथली सॅलरी स्लिप पाहिजे. ग्रॉस इन्व्हॉल्वमेंट सर्टिफिकेट. जे तुम्ही अगोदर तिकडं कोणत्या पोस्टला होता त्याची मंथली सॅलरी स्लिप तुम्हाला पाहिजे. बघा इथं दिले सॅलरी स्लिप शुड बी फ्रॉम द मंथ ऑफ द कट ऑफ डेट ॲप्लिकेशन. म्हणजे तिथपर्यंत जी कट ऑफ डेट ॲप्लिकेशन आहे तिथपर्यंत तुम्हाला पाहिजे. मी आशा करतो की तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. जे मी काही याच्यामध्ये सांगितलं आहे ते तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. तर तुम्हाला एकच गोष्ट करायची मित्रांनो फक्त, की अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायची, कमेंट करायची आहे. आणि ती कमेंट बघून तुम्हाला आन्सर मित्रांनो केलं जाईल. एक फक्त काय करा, तुम्ही एक कमेंट करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रांना पण काय करा, शेअर करा. आणि एक कमेंट तुम्हाला नक्की करायची की तुम्हाला अजून याच्यामध्ये काय हवं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण इंटरव्ह्यूसाठी पण तुमचे मॉक इंटरव्ह्यू असेल म्हणजे ऑनलाईन मॉक इंटरव्ह्यू, त्याच्यासाठी पण आपण ट्राय करूयात की काय करता येईल. फक्त तुम्हाला कमेंट करायचं आहे. आणि आपला टेलिग्राम चॅनेल आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, जॉईन करून घ्यायचा आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.